चितळे बंधू. ब्रेक नंतर बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. रायगडच्या पालकमंत्री पदाचा तिढा जेवणाच्या टेबलवर सुटणार का हा प्रश्न उपस्थित होण्याचं कारण म्हणजे केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी सुनील तटकरेंच्या घरी जेवणाचं स्वीकारलेलं आमंत्रण. 12 एप्रिलला अमित शहा रायगडच्या दौऱ्यावर आहेत. दौऱ्यादरम्यान दुपारचं जेवण अमित शहा सुनील तटकरेंच्या घरी करणार आहेत. रायगडच्या पालकमंत्री पदाचा तिढा अजूनही सुटलेला नाही. आदिती तटकरे आणि भरत गोगावले यांच्यातला राजकीय संघर्ष फडणवीस, शिंदे आणि अजितदादांनाही सोडवता आलेला नाही. आता सुनील तटकरे लेकीच्या पालकमंत्री पदासाठी अमित शहांकडे शब्द टाकणार का, आणि टाकला तर अमित शहा त्याला हिरवा कंदील देणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. महायुतीत पालकमंत्री पदाचा वाद असताना तटकरेंनी अमित शहांची भेट घेणं यावरून अनेक तर्कवितर्क आता लढवले जात आहेत. अशातच पालकमंत्री पदाचा वाद शहांपर्यंत जाणार नाही अशी प्रतिक्रिया संजय शिरसाट यांनी दिली. तर ही कोणतीही राजकीय भेट नसल्याचं चंद्रशेखर बावनकुळेंकडूनही स्पष्ट करण्यात आलं. तटकरेजींनी मला निमंत्रण दिलं आहे, आई गोगावला निमंत्रण दिलं आहे, एकनाथजीला निमंत्रण दिलं आहे. सर्वच महायुतीच्या पक्षाच्या अध्यक्षांना निमंत्रण माननीय सुनील तटकरेंनी दिलेलं आहे. त्यांनी सर्वच महायुतीच्या नेत्यांना बोलवलं आहे घरी जेवायला, आणि अमित भाईलाही बोलवलं आहे. त्यामुळे मला असं वाटतं याच्यामध्ये पॉलिटिकल कुठलाही त्या ठिकाणी विचार करू नये. अमित शहा हे मोठे नेते आहेत. एक छोटासा पालकमंत्रीचा वाद हे सेकंदाचं काम आहे, त्यांच्यापर्यंत तो जाणार नाही. एक लोकसभेमध्ये तटकरे हे सदस्य असल्यामुळं जवळ